प्रॉपर कन्सेप्ट आज पूर्ण भारतामध्ये वर्क होतोय. सो गाईज आपण सेकंड प्लॅटफॉर्म समजला. पहिला प्लॅटफॉर्म आपण बघितला ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म, ज्या ठिकाणी तुम्ही ऑर्डर प्लेस करता, कंपनी डायरेक्टली तुमच्या कस्टमरच्या ऍड्रेसला प्रोडक्ट पोस्ट करते, तिथेही तुम्ही 100 रुपये मिळवता. आणि जर तुम्ही ऑफलाईन कस्टमरला घेऊन गेलात, ऑफलाईन कस्टमरला जरी घेऊन गेला तर तुम्हाला प्रोडक्ट 100 रुपये कंपनी देते. आता प्रश्न असेल तर हे 100 रुपये येतात कसे? तर एक लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं बिलिंग होतं तुमच्याकडनं तुमचा फोन पे नंबर घेतला जातो. फोन पे नंबर घेतल्यानंतर तुम्ही त्या दुकानातून तुमच्या कस्टमर सोबत बाहेर जाल. बाहेर गेल्या गेल्या फक्त तुम्ही पाणीपुरी खात असा तोपर्यंत तुमच्या फोन पेला असा एक मेसेज येतो आणि तुमच्या अकाउंटला ते पेमेंट जे काही असेल ते क्रेडिट झालेलं असतं. त्याची सिस्टम एवढी छान वर्क होती आज सगळीकडे, आणि या सिस्टम मधून जो रिझल्ट येतोय तो अनबिलिव्हेबल रिझल्ट आहे. सो ही झाली कंपनीची सेकंड सिस्टम, ती म्हणजे ऑफलाईन बिझनेस कन्सेप्ट. जर क्लिअर झाला असेल तर चॅटबॉक्स मध्ये 1 टाईप करा, आणि जर कोणाची याच्याबद्दल प्रश्न असतील तर लगेच चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता. मी चॅटबॉक्स चेक करत आहे. कोणाचे प्रश्न असतील तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता, आणि जर क्लिअर झाला असेल तर चॅटबॉक्स मध्ये 1 टाकू शकता. प्राची लामन मॅडमचा एक प्रश्न आहे, स्वतःला घेऊन जावं लागतं का कस्टमरला, की रेफर केले तरी चालेल? खूप भारी प्रश्न आहे मॅडम. मॅडम साठी नक्की एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत सगळ्यांकडून. मॅडमनी तुमच्या एक खूप छान प्रश्न विचारलाय, की सर आम्हाला स्टोअरला कस्टमर घेऊन जावंच लागतं की आम्ही रेफर पण करू शकतो? एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर स्टोअरला घेऊन जाल तर वेल अँड गुड, पण जर समजा आता मी राहतोय लातूरमध्ये आणि माझा कस्टमर आहे पुण्यामध्ये, तर मी कसं घेऊन जाणार? तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कस्टमरला स्टोअरचा ऍड्रेस द्यायचा आहे. स्टोअर वाल्याला तुम्हाला कॉल करून सांगायचंय, हॅलो मी प्राची मॅडम बोलते, मी पण प्रत्युष मध्ये जॉईन आहे, माझा कस्टमर आयडी आहे प्रत्युष मध्ये, माझे कस्टमर येणार आहेत स्टोअरला, सर प्लीज त्यांना तुम्ही व्यवस्थित सर्व्हिस देऊन त्यांना प्रोडक्ट द्या, आणि ते जे काही खरेदी करतील त्याच्यानंतर तुम्ही मला नंतर माझं कमिशन टाकून द्या. जर तुम्ही स्टोअरवाल्यांना कॉल करून नाही सांगितलं तर स्टोअरवाल्यांना कळणार नाही की कोणाच्या माध्यमातून ते कस्टमर आलेलं आहे. प्रत्येक स्टोअरला बिलिंग होताना कस्टमर आयडी घेतली जाते, पण तुमचं कर्तव्य आहे स्टोअरवाल्याला सांगणं की माझा कस्टमर येत आहे, तुम्ही त्यांना प्रॉपर सर्व्हिस द्या. सुमित्रा मॅडमचा सेकंड क्लिअर झालं का प्राची मॅडम? सुमित्रा मॅडमचा क्वेश्चन आहे, बिदरला स्टोअर आहे का? बिदरला नाहीये मॅडम, पण बसव कल्याण आणि हुमनाबाद या ठिकाणी सध्या आपले स्टोअर चालू आहे. येस. पाथरीला स्टोअर आहे का? पाथरीमध्ये स्टोअर आहे. प्राची मॅमने अजून एक क्वेश्चन केलं, हाऊ टू फाइंड स्टोअर इन अवर सिटी? प्राची मॅम त्याची एक लिस्ट आहे, जेव्हा तुम्ही जॉईन होता ग्रुपवरती तुम्हाला त्याची लिस्ट मिळते. कंपनीचे जे काही 58 आउटलेट्स आहेत, कुठे कुठे कंपनीचे स्टोअर्स आहेत, हे जो तुम्हाला पूर्णपणे मिळणार आहे. फ्रँचायझी रेफर केल्याचे किती % मिळतात? फ्रँचायझी रेफर नाही करत तुम्ही, फ्रँचायझी रेफर नाही करत ना मॅडम, तुम्ही कस्टमर पाठवताय. आम्ही कस्टमरला प्राइस काय सांगायची? कस्टमरला काहीच प्राइस सांगायची नाही. कस्टमर त्या स्टोअरला जाईल, तो खरेदी करेल, तुम्हाला त्याने जेवढे खरेदी केली, त्याने 10 प्रोडक्ट घेतले तर 100 रुपये इंटू 10 1000 रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होते. सर ऑनलाईन रिसेलिंग केल्यावर पण प्रोडक्ट कंपनी 100च देईल का? ऑनलाईन प्रोडक्ट मध्ये तुम्हाला रेट ठरवायचे असतात. म्हणजे जर समजा ऑनलाईन प्रोडक्ट मध्ये तुम्ही काय करता, कंपनी 10% लेस करून तुम्हाला प्रोडक्ट देते आणि तुम्ही तुमचे रेट ऍड करून 100 रुपये काढू शकता. पण ऑफलाईन मध्ये काय होतं, कस्टमर स्टोअरला येतो आणि कस्टमर समोर असल्यावरती कन्फ्युजन होऊ नये, त्यामुळे पर प्रोडक्ट तुम्हाला कंपनी 100 रुपये देते. स्टोअर धुळे येथे आहे का? कारण गावाहून धुळे जवळ आहे. आणि त्या मॅडम धुळ्यामध्ये आपला मिनी मेगा स्टोअर आहे आणि धुळ्याच्या जवळच मेगा स्टोअर पण आहे. प्रश्न आयुष्यात विचारू नये म्हणलं जातं, त्याचं रिअल उदाहरण आजची मीटिंग आहे. थँक्यू सो मच. एवढे प्रश्न आहेत, थँक्यू सो मच. कराडमध्ये आहे का? कराडमध्ये नाहीये. सो हे जे स्टोअर कुठे कुठे आहेत त्याची लिस्ट तुम्हाला मिळेल. बाकी जे इम्पॉर्टंट काही क्वेश्चन असतील तर मी तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती उत्तर देईल. ठीक आहे, थँक्यू सो मच. खूप प्रश्न आहेत हो, आयुष्यात विचारू नये प्रश्न. तर नेक्स्ट आपण जाऊया. आपण गोष्टी समजून घेतल्या. आम्ही कसं जॉईन करायचं सांगणार आहे, जर थांबा, अजून खूप द्यायचंय मला, अजून 5 मिनिटात माझ्याकडे. पहिला कन्सेप्ट आपण बघितला ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म, दुसरा बघितला ऑफलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. आता आपण तिसरा बघणार आहे. तिसरा कन्सेप्ट हा खूप महत्वाचा आहे गाईज. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना मिळून करायची. मागच्या 3-4 दिवसापूर्वी आपल्या परिवारामध्ये जी गोष्ट घडली, लक्ष द्या सगळ्यांनी प्लीज, खूप महत्वाचा विषय मी मांडतोय. आज आमच्या परिवाराचे एक डिस्ट्रीब्युटर आहे, जे आमच्यासाठी खांद्याला खांदा लावून ज्यांनी प्रत्युषला मोठं करण्यामध्ये ज्यांचा खारीचा वाटा आहे. एक अशी डिस्ट्रीब्युटर गाईज, त्यांचे मिस्टर अचानकपर्यंत डेथ झाले. गाईज मी तुम्हाला खरं सांगतो, हा बिझनेस का करायचा आहे, हा बिझनेस तुम्ही का केला पाहिजे, याचं मी उत्तर तुम्हाला सगळ्यांना दिलं. पण आज आपल्या सगळ्यांना करायचं काय?
आज हे बघा यार, तुम्ही पैसा कमवाल, तुम्ही 100% पैसा कुठूनही कमवाल, तुमच्याकडे पैसा असेल, प्रॉपर्टी असेल. पण मी कायम एक गोष्ट सांगतो, ज्या लेडीजचा नवरा जर समजा बस चालवत असेल, त्या लेडीजने बस चालवू शकेल याची श्युरिटी नाही. हॅलो, येस ओर नो? गाईज, मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आज तुमचे फॅमिली मेंबर, आज तुमच्या फॅमिलीला पण कळू द्या. उलट ही मीटिंग अटेंड करताना फॅमिली सोबत अटेंड करा. तुम्ही हा व्यवसाय जॉईन का करा, हा व्यवसायामध्ये का यायचं? कारण गाईज, हा व्यवसाय तुम्हाला आत्मनिर्भर बनायला शिकवतो. आज मला खरंच अभिमान आहे आणि मला प्राऊड फील या गोष्टीचं होतं की आज आमचे ते जे आमच्या परिवारातले सदस्य आहेत, त्यांचे मिस्टर मागच्या 4 दिवसापूर्वी एक्सपायर झाले. पण आज आम्हाला त्या गोष्टीचे गम ह्याच गोष्टीसाठी नाहीये, कारण त्या लेडीजच्या मागे आज प्रत्युषचा परिवार खंबीरपणे आहे. आज त्या लेडीज सोबत हजारो लोक काम करतायत आणि ती लेडीज लोकांच्या भल्यासाठी काम करते. गाईज, मी तुम्हाला सांगतो, प्रत्युष तुम्हाला अजून एक इन्कम या बिझनेस मध्ये देतं. प्रत्युषचं एक स्वप्न आहे की आज महाराष्ट्रातल्या घरापर्यंत हा व्यवसाय गेला पाहिजे. प्रत्येक महिलेने या व्यवसायामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि आम्ही तुम्हाला ह्यासाठी एक सिस्टम देतोय, ती म्हणजे रेफरल सिस्टम. लक्ष द्या, लक्ष द्या. रेफरल सिस्टम ही प्रत्युषची सगळ्यात मोठी ताकद आहे, समजून घ्या. लक्ष द्या बरं का. आता रेफरल सिस्टम म्हणजे काय? जर समजा तुम्ही हा व्यवसाय कोणाला सांगत असाल, जर समजा आता माझ्याकडे एक माझ्या ओळखीतल्या ताई आहेत आणि त्या ताईंचं मी स्ट्रगल बघतोय, त्या ताई काहीतरी करण्यासाठी इच्छुक आहेत पण त्यांना काही प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. काहीच तुम्हाला माहित नसेल तर मला सांगायला खरंच आज भारी वाटतंय, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना बंद केली आहे, माहित आहे का? पण महाराष्ट्र सरकारने लाडकी उद्योजिका योजना चालू केली आहे. खऱ्यामध्ये महाराष्ट्र सरकार 40,000 रुपये एका उद्योजिकेला तयार करण्यासाठी लोनच्या स्वरूपात देणार आहे. हे का करते महाराष्ट्र सरकार? पण कारण सरकारला पण ही गोष्ट कळाली की लाडकी बहीण मी पैसे आयुष्यभर नाही देऊ शकत, पण एक लाडकी उद्योजिका जर मी कुणाला बनवलं तर ती उद्योजिका आयुष्यभर पायावर उभं राहील. काहीच तुम्हाला खरं सांगतो, प्रत्युष हे मागच्या 1.5 वर्षापासून ओरडून सांगतं. जर समजा तुम्ही हा व्यवसाय कुणाला रेफर केला, जर आता तुम्ही जर समजा कुणाला सांगितलं तुम्ही हा साड्यांचा व्यवसाय करताय, तुमच्याकडे पण अशी कोणी ताई आली आणि ती म्हणली की ताई तुम्ही काय करता, आणि त्या लेडीजने जर तुमच्या माध्यमातून जर प्रत्युष मध्ये साइन अप केलं, प्रत्युष मध्ये जॉईनिंग केली, तर गाईस तुम्ही त्या व्यक्तीला ह्या बिझनेस बद्दल माहिती दिली म्हणून कंपनी तुम्हाला 500 रुपये इन्कम देते. ही कंपनीची सगळ्यात मोठी ब्रँडिंग आहे, सगळ्यात मोठा अर्निंग आहे. आता काही लोक म्हणतील सर कंपनी कसं काय देत असेल हे 500 रुपये कसं देतील? तुम्ही कधी बघितलंय का टीव्ही वरती प्रत्युषची ऍड आली आहे का? हॅलो, नाही आली. कधी आम्ही जेनिले देशमुखला आणलंय का प्रत्युष बद्दल सांगायला? नाही आणलं. कधी प्रीती सिंटाला म्हणलं का तू सगळं सोड आणि प्रत्युष बद्दल सांग? बिलकुल नाही. कधी पेपर मध्ये प्रत्युष बद्दल माहिती ऐकलीये का? बिलकुल नाही. कधी रस्त्याने जाताना मोठमोठे फ्लेक्स बघायला मिळालेत का प्रत्युषचे? बिलकुल नाही. काहीच. हा जो पैशांचा वायफळ खर्च होतो तो प्रत्युष कंपनी काय करते, तुम्ही माउथ पब्लिसिटी करता, तुम्ही लोकांना हे बघा, माउथ पब्लिसिटीची ताकद खूप मोठी आहे, हे लक्षात ठेवा. आज मला सांगा, बाई पण भारी देवा पिक्चर किती जणांनी बघितला? सगळ्यांनी बघितला, येस नो? गॉगल घालून घालून फोटो काढून काढून बघितला, स्टेटसला ठेवून ठेवून प्रचार केला. मिळालं काय? 5 मिनिटाची एन्जॉयमेंट, येस नो? गाईस, प्रत्युष तुम्हाला काय सांगतं, जर तुम्ही ह्या व्यवसायात काम करता, तुम्ही प्रत्युष मध्ये जॉईन केलं, तुम्हाला प्रत्युष